श्री नवनाथ चरित्र अध्याय 18। आता कणिफनाथ आपल्या शिष्यगणांसह गावोगाव फिरत होता, तर इकडे जगन्नाथाहून गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोगाव फिरत होता. वाटेत त्या दोघांची एका अरण्यात भेट झाली. दोघांनीही आदेश केला. कणिफनाथांनी गोरक्षास भरजरी गालिच्यावर बसविले. आपणही त्याच्याजवळ बसून त्याच्या विद्येची परीक्षा घेण्याचे कणिफनाथांनी ठरविले. कणिफनाथाने त्याला विचारले, त्या पलीकडील झाडावरील पिकलेले आंबे मला हवे आहेत. ते आणण्यासाठी मी या शिष्यांना पाठवून ते आंबे आणतो. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, इतका यत्न करण्याचे काय प्रयोजन? आपल्याजवळ शिष्य आहेत म्हणून त्यांना आता सांगाल, पण प्रत्येक वेळेस शिष्यवर्ग जवळ असेल असे नाही. आपल्या विद्येच्या प्रभावाने ते आंबे आणून विद्येचा प्रताप व गुरुचा प्रसाद आपण सर्वांना दाखवावा. तेव्हा कणिफनाथ म्हणतात, तुमच्या इच्छेप्रमाणे मी ते आंबे आणतो. असे म्हणून त्यांनी विभक्तास्त्र मंत्रण भस्म मंत्रून त्यावर आकर्षणास्त्राची योजना केली. तेव्हा पिकलेले सर्व आंबे कणिफनाथांच्या जवळ येऊन पडले. ते आंबे खाऊन सर्वजण तृप्त झाले. हा कणिफाचा प्रताप पाहून गोरक्ष मनात म्हणाला की आता आपण काही चमत्कार त्याला दाखवूया. तो त्याला म्हणाला, आता तुम्ही माझा पाहुणचार केलात, आता मी फळे आणतो, ती तुम्ही खाऊन तृप्त व्हावे. आणि गोरक्षनाथांनी आकर्षण शक्ती आणि विभक्तास्त्र मंत्रून भस्म फेकले. तत्क्षणी एका लवंग वनांतील तऱ्हेतऱ्हेची फळे येऊन गोरक्षनाथांजवळ पडली. सर्वांनी ती मधुर फळे खाऊन समाधान व्यक्त केले. उरलेली फळे पाहून गोरक्ष म्हणाला, ही फळे पुन्हा त्या झाडांच्या फांदीला नेऊन चिकटवावी. तेव्हा कणिफनाथ म्हणतो, ही गोष्ट अशक्य आहे. गोरक्षनाथ त्याला म्हणतो, निस्सीम गुरुभक्तास कोणतीही गोष्ट अवघड नाही. तो दुसरा ब्रह्मदेवही उत्पन्न करू शकतो. मी माझ्या गुरुकृपेने हवे ते करून दाखवीन. त्यावर त्याला तुझा कोण गुरु आहेस असे विचारताच गोरक्षाने मच्छिंद्रनाथांची जन्मापासूनची कहाणी त्याला सांगितली. मी त्याचा दासानुदास आहे. महाराज, आपला गुरु कोण आहे हे मला सांगावे. असे त्याचे बोल ऐकून कणिफनाथ रागाने म्हणाले. गोरक्षनाथ व कणिफनाथ भेट. मी तुला व तुझ्या गुरुला चांगले ओळखतो. तुझा गुरु स्वतःला योगी समजतो, पण तो स्त्री राज्यात मैनाकिनी राणीच्या प्रीतीत निमग्न होऊन पडला आहे. तेव्हा गोरक्ष म्हणाला, अरे, तुझा गुरु जालिंधरनाथ दीनासारखा आज 10 वर्षे घोड्याच्या लिदीत पडला आहे. सुटून बाहेर येण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही. गौड बंगाल देशात हेलापट्टण राज्याच्या राजमंदिरी एका खाचेत राजा गोपीचंदाने त्याला पुरून ठेवला आहे. तो तेथे कुजत पडला आहे. अरे, माझा गुरु अशा प्रतीचा नाही. हे ब्रह्मांड हलवून टाकील असा त्याचा प्रताप आहे. त्याच्या कृपेने तुला आत्ताच एक चमत्कार दाखवितो. असे म्हणून गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्र जपून भस्म फेकले. तेव्हा ती उरलेली फळे जमिनीवरून त्या झाडांच्या जागी जाऊन लटकू लागली. हे पाहून कणिफनाथ आश्चर्यचकित झाला. त्याने गोरक्षनाथांची वाहवा केली. प्रेमाने त्यांना आलिंगन दिले व म्हणाला, आपल्या या चमत्कारामुळे मला माझा गुरुचा जालिंधरनाथाचा शोध लागला. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, तुझ्या योगाने मला माझा गुरु मच्छिंद्रनाथ यांचा शोध लागला. असे म्हणून गोरक्षाने त्याला वंदन केले आणि स्त्री राज्यात जाण्यास निघाला. तसाच कणिफनाथाने त्याचा निरोप घेऊन तो हेलापट्टण येथे जालिंधरचा शोध घेण्यास निघाला. कणिफनाथ मनात म्हणाला की मी आत्ता जाऊन त्या नृपाचे भस्म करतो. माझा गुरु जालिंधरनाथ याला या दुष्ट नृपाने दुःख दिले. असे म्हणून तो क्रोधाने लाल झाला. तो त्वेषाने चालत चालत हेलापट्टण येथे पोहोचला. हा वृत्तांत राजाच्या कानावर आला. तेव्हा लवाजमा घेऊन गोपीचंद त्याला सामोरा गेला. माझ्या ह्या वैभवाला साजेसाच हा गुरु आहे, तेव्हा त्याला काया वाचा मनाने गुरु करावे. हा पूर्ण योगी व ऐश्वर्यवान गुरु असून शिष्यगणांना घेऊन फिरत आहे. राजा प्रधानाला म्हणाला, आपल्या प्रारब्धाने या नगरास आज एका महान सिद्ध पुरुषाचे पाय लागले आहेत. हा गुरु मला योग्य असाच वाटतो. माझ्यासारख्या राजाला ह्याच्यासारखा ऐश्वर्यवान गुरुच पाहिजे. आमच्या मातोश्रीने जो गुरु केला तो अगदीच कंगाल, दरिद्री व गल्लीबोळात राहणारा होता. समोरच राजा गोपीचंदाला पाहताच कणिफनाथाचा क्रोध उफाळून आला, परंतु विवेकाने त्यांनी क्रोध आवरून धरला. त्यांनी असा विचार केला की माझा योगगुम गुरु राजाने कुठे लपून ठेवला आहे, त्याचा शोध आधी घ्यावा.
आत्ताच त्याला भस्म करण्यात अर्थ नाही. आपला कार्यभाग साधण्यासाठी जालिंधरनाथांची यांनी काय अवस्था केली आहे याची माहिती राजाकडूनच करून घेऊन मगच त्याला शिक्षा करावी, असे विचार त्याच्या मनात घोळत होते. इतक्यात राजा गोपीचंद कनिफनाथांच्या पुढे आला. त्याच्या पायाला हात लावून राजाने वंदन केले व म्हणाला, महाराज, दैवयोगाने आपले दर्शन घडले आहे. माझ्या नेत्रांचे पारणे फिटले. मला आपणाला पाहून अत्यानंद झाला आहे. माझ्यावर आपला कृपाहस्त असावा, अशी दीनवाणीने राजाने विनंती